सगळ्या माझ्या वयाच्या मुलांना ना एक रिग्रेट असतो, की आपल्या वडिलांनी ना इथं घर घ्यायला पाहिजे होतं. कारण हे पुढे त्याचे कोट्यावधी झाले, काय 10 कोटीची प्रॉपर्टी झाली वगैरे असा सगळे विचार असतात आणि ते वडिलांना टोचतात, तुम्ही तेव्हा घेतलं असतं तर. मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, ह्या नादात ना सेकंड होम घेताना मग कुठेतरी एकदम उन्हाळ प्रॉपर्टी घेतली जाते. कुठेतरी त्याच्यावरती एकाच नावावरती 15 जणांचा सातबारा असतो. हे कुठेतरी स्वस्तात मिळतंय म्हणून लांब घेतात. काय चुका होतात सेकंड होम घेताना? आमच्या अनुभवाने मला आता असं लक्षात आलंय, की तो खरंच फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी घ्यायचा आहे का यात काहीतरी पुढे कुटुंबाने जाऊन वेळ द्यायचा आहे, हा विचार करायला पाहिजे. मला असं लक्षात आलंय, की फक्त ॲप्रिसिएशनसाठी घ्यायचा तर प्लॉट हा उत्तम आहे. पण कुटुंब, घर हा म्हटलं तसा अनुभव हे करायचं असेल तर घर बांधण्याच्या विचाराने तो प्रॉडक्ट निवडला पाहिजे, असा त्यातला एक फरक. दुसरं मला अंतराचा एक चुका लोक करतात. म्हणजे अगदी मी आंब्याला जागा घेतली, माणूस पुण्यात असतो, आंबा म्हणजे मी आंबा घाट म्हणतोय, किंवा कोकणात कुठेतरी गुहागरला घर घेतलंय, तर मग वर्षातून एकदाच कसं बसं जाणं होतं. सो आत्ताची आपली एकूण लाईफस्टाईल आणि वेळापत्रक बघता किंवा वेळेची अवेलेबिलिटी बघता 1.5 तास 2 तास अशा जाण्याच्या याच्यात ते असलं पाहिजे. भले ज्या कोणत्या शहरात आहे तुम्ही, नाशिकच्या माणसाने पुण्यात नक्की विकेंड होम घेतलं नाही पाहिजे काही झालं तरी, किंवा पुण्याच्या माणसाने नाशिकमध्ये. सो अशा काही गोष्टीही मला वाटतं नाहीतर मग चुकतात आणि नंतर मग ते लायबिलिटी म्हणूनच त्याच्याकडे कदाचित जास्त हे करायला लागतं. काही वेळा असं लोकांना वाटतं की ना कुठेतरी एक प्लॉट असावा पहिले, की तो हायवेच्या जवळ असला तर त्याला ॲप्रिशिएशन होईल. पण मग त्याला मर्यादा असतात, कारण ते प्लॉटचं होतं असं की त्याचं तुम्ही अनुभव नाही घेऊ शकत. जसं बँकमध्ये काहीतरी तसं एक माझा प्लॉट आहे, इथपर्यंतच ते होतं. त्याच्या पुढचं ज्यांना असं वाटतं की नाही मला काहीतरी अनुभव घ्यायचा आहे, तिथं जाऊन काहीतरी वेळ घालवायचा आहे, मजा करायची आहे, निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे, याचा अर्थ तो पुढचा टप्पा आला आणि मग लोक काहीतरी सिनिक लोकेशन आहे असं बघतात आणि मग बरेच वेळा कोणीतरी त्यांना सापडतं की अशी इथे 1 एकर आहे, इथे अशी आहे. की तुम्हाला जी काय तो तुकडा मिळतो, तो जेव्हा तुम्ही तिथे जाता आणि तेव्हा दुसरं कोणीतरी उभं राहतं की नाही नाही अहो, आता ही तर माझी जमीन आहे, हे कशी तुम्ही वापरता, आणि अरे बापरे, मग मी तर त्या यांच्याकडनं घेतली ती, त्यामुळे त्यांचं इथे नावच नाही येते, तर त्यांचं तर तिकडे आहे वगैरे वगैरे, असे सगळे प्रश्न सुरू होतात. त्यामुळे जर तुम्ही छोट्या जमिनीकडे बघत असाल, म्हणजे 1 एकर आहे, 2 एकर आहे, छोटा प्लॉट बघत असाल, तर कुठेतरी गेटेड कम्युनिटीमध्ये ते घेतलं पाहिजे.